Okay, done. Arya, Karthik, Ansh, Kushal, Manas, Sarthak, Sneha, Vedant, Diksha. Okay, we will start with the third standard. Yes, थर्ड स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करूया. लास्ट लेक्चरला तुमचा लेसन नंबर 18 आपण कंप्लीट केलेला आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ युअर लेसन नंबर 19. ओके, माय स्कूल, माझी शाळा. येस, थर्ड स्टँडर्ड. Yes. वेदांग, सार्थक, कुशल, अंश, पे अटेन्शन. See, Surekha and Mihir woke up earlier than usual. सुरेखा आणि मिहिर नेहमीपेक्षा थोडे लवकर उठले. They began to get dressed without their parents' help. आणि त्यांच्या आई वडिलांची मदत न घेता त्यांनी कपडे घालायला सुरुवात केली, तयारी करायला सुरुवात केली. They were in a hurry to get to school. त्यांना स्कूलला जाण्याची एकदम घाई लागली होती. मदर आस्क, सुरेखा, वाय आर यू इन सच अ हरी टुडे? मग आईने विचारले, सुरेखा, तू आज एवढ्या घाईत का आहेस? माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? एम Yes. आय ऑडिबल क्लिअरली? ओके, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, सुरेखा रिप्लाइड, टुडे इज द बर्थडे ऑफ माय स्कूल. वी विल गेट स्वीट्स टुडे. मग सुरेखाने आईला काय सांगितलं की आज आमच्या शाळेचा वाढदिवस आहे. नेहमी आपल्यापैकी कुणाचा तरी वाढदिवस असतो स्कूलमध्ये. आज सुरेखा काय म्हणत आहे की आज आमच्या शाळेचा वाढदिवस आहे आणि आज आम्हाला मिठाई किंवा चॉकलेट्स मिळणार. वी क्लीन अवर क्लासरूम येस्टरडे. आम्ही काल आमचा वर्ग स्वच्छ केला. टुडे देअर इज अ क्लास क्लीनलीनेस अँड डेकोरेशन कॉम्पिटिशन. आणि आज आमच्या शाळेत वर्गाची स्वच्छता आणि त्याची सजावट याच्यावर एक स्पर्धा होणार आहे. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. मला माझी शाळा खूप आवडते. फादर सेड, मिहिर, वी डिडंट हॅव एनिथिंग लाईक दिस इन अवर टाइम. मग वडील काय म्हणाले मिहिरला, मिहिर, आमच्या वेळी असं काही नव्हतं. मिहिर रिप्लाइड, डॅडी, just as we celebrate my birthday at home in the school, we celebrate our school's birthday. मग मिहिरने काय सांगितलं की बाबा, जसं आपण घरी माझा बर्थडे सेलिब्रेट करतो तसंच आम्ही स्कूलमध्ये आमच्या स्कूलचा बर्थडे सेलिब्रेट करतो, शाळेचा वाढदिवस साजरा करतो. माय स्कूल रँक्स फर्स्ट इन स्पोर्ट्स अँड व्हेरियस अदर कॉम्पिटिशन. आमची शाळा खेळांमध्ये आणि वेगवेगळ्या बाकीच्या स्पर्धांमध्ये पहिली येते. वी होल्ड इलोकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्पिटिशन विदिन दी स्कूल टू. आम्ही शाळेत सुद्धा वक्तृत्व स्पर्धा आणि खेळांच्या विविध स्पर्धा घेत असतो. डॅडी, आय लाईक वर्किंग ऑन दी प्रोजेक्ट्स, गोइंग ऑन ट्रिप्स अँड टेकिंग पार्ट इन गेट टुगेदर्स. बाबा, मला प्रोजेक्ट्समध्ये, प्रकल्पांमध्ये भाग घ्यायला आवडतं, सहलीला जायला आवडतं आणि टेकिंग पार्ट इन गेट टुगेदर, जेव्हा एकत्र कोणती सभा होते किंवा स्नेहसंमेलन होतं तेव्हा मला त्यामध्ये भाग घ्यायला खूप आवडतं. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. थर्ड स्टँडर्ड चॅट बॉक्स. नो वन इज गोइंग टू पुट ऑन द माइक. येस, ओके. आता तुम्हाला माहिती आहे का, व्हेन वॉज युअर स्कूल इस्टॅब्लिश? तुमच्या स्कूलचं फाउंडेशन डे, इस्टॅब्लिशमेंट डे तुम्हाला माहिती आहे का? तुमची शाळा कधी बांधली गेली किंवा कधी चालू केली? कुणाला माहिती आहे का? रेज युअर हँड. नो, ओके. Okay, see, in the olden days in our country, students used to go to their teacher's house to receive education. तुम्हाला माहिती आहे का, आता आपण शिकण्यासाठी शाळेत जातो, क्लासला जातो, तसं पूर्वीच्या काळी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांच्या घरी जात असत. ओके, they lived there for a few years and completed
देअर एज्युकेशन आणि विद्यार्थी काही वर्षांसाठी तिथेच राहत आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते परत घरी येत. In the later period, a teacher and students of different ages come together. नंतर हळूहळू काय झालं, शिक्षक आणि वेगवेगळ्या वयाचे विद्यार्थी एकत्र येऊ लागले. द टीचर वुड देन टीच द स्टुडंट्स आणि मग नंतर शिक्षक मुलांना शिकवू लागले. स्टुडंट्स ट्रेस लेटर्स अँड नंबर्स ऑन द ग्राउंड. मग जे काही अंक आणि अक्षर तुम्ही शिकता ना, आता आपण पाटीवर किंवा वहीवर शिकतो, मग त्यावेळेचे लोक जमिनीवर शिकत. इन दिस पिरियड अपॉर्च्युनिटीज म्हणजे मातीत वगैरे लिहत असत. अपॉर्च्युनिटीज फॉर गर्ल्स एज्युकेशन वेअर व्हेरी रेअर. मग त्या काळी मुलींना शिक्षणाच्या संधी सहसा उपलब्ध होत नसत. वेन द ब्रिटिश इंट्रोड्यूस द प्रेझेंट स्कूल सिस्टीम, महात्मा फुले अँड क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बिगन इन पुणे टू एज्युकेट गर्ल्स. मग पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं, पण जेव्हा ब्रिटिशांनी मुलींच्या शिक्षणाची पद्धती समोर आणली, जी आत्ताची मॉडर्न स्कूल पद्धत आहे, आत्ताची जी स्कूलची पद्धत आहे ज्यामध्ये मुलं मुली एकत्र शिकत असतात, ही पद्धत ब्रिटिशांनी इंट्रोड्यूस केली भारतामध्ये. भारतामध्ये ही पद्धत नव्हती, मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं. मग आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रातील पुणे इथे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली. चेंजेस इन स्कूल. Earlier schools were held in every town and village. In villages, students gathered under a large banyan tree or in a shady place where one teacher taught students of different ages. बघा, मग अगोदर काय केलं जायचं, नगरामध्ये किंवा गावामध्ये शाळा भरवली जायची. गावामध्ये विद्यार्थी एका मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीत बसत असत आणि तिथे सगळ्या एजेसच्या मुलांना एकत्रितपणे एकच शिक्षक शिकवत असे. they were taught reading, writing and simple arithmetic. त्यांना वाचायला शिकवलं जायचं, लिहायला शिकवलं जायचं आणि सोपी गणित सुद्धा शिकवली जायची. When the British came to India, they introduced the modern school system. पण जेव्हा ब्रिटिश भारतात आले, त्यांनी एक आधुनिक शाळेची व्यवस्था, आधुनिक शाळा पद्धती कशी असावी हे इंडियाला इंट्रोड्यूस करून दिलं. Our people realized that there can be no progress without education. आणि आपल्या लोकांना पण समजलं की जर शिक्षण नसेल तर आपली प्रगती होऊ शकत नाही. People began to come forward to send their children to school. मग लोक पुढे आले आणि त्यांच्या मुलांना शाळेत पाठवू लागले. This is how the present day schools were formed. आणि अशाच प्रकारे हळूहळू प्रगती होऊन आत्ताचे जे स्कूलमध्ये आपण जातोय ते स्कूल तयार झाले. ओके, बघा हे जे या ज्या लोकांचे फोटो इथे दिलेले आहेत, या लोकांनी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शाळा स्थापन होण्यासाठी, शाळा चालण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यांची काहींची नावे आहेत इथे: महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख. ओके, got till here everyone? Yes. Third standard, reply in the chat box only. माईक चालू करायचा नाही. So, do you know, many people were curious to see annual results of Savitribai Phule School for girls. When the girl who stood first was given a prize, she said, I don't want a prize, I want a library for this school. मग सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा तर चालू केली, पण त्या शाळेचा जो अॅन्युअल रिझल्ट आहे, वार्षिक रिझल्ट आहे, तो कसा लागला हे समजून घेण्याची खूप लोकांची इच्छा होती, खूप लोकांची उत्सुकता होती. मग ज्या मुलीला पहिलं बक्षीस मिळालं, जेव्हा तिला बक्षीस देण्यात आलं तेव्हा ती काय म्हणाली की मला बक्षीस नको, मला या शाळेसाठी एक लायब्ररी हवी, एक वाचनालय हवे.
This girl used to study until late in the night at home. ही मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करायची. Jyotirao and Savitribai had arranged to give agricultural and technical education to the children in the school. मग महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शेतकी ज्ञान आणि तंत्रज्ञान हे मुलांना शिकवण्याची सोय शाळेमध्ये केली होती. Our national anthem was written by Gurudev Rabindranath Tagore. He had started a school in Bolpur in Bengal. The school was held in the midst of green trees, colorful flowers, chirping birds under the blue skies. The school was called Shanti Niketan. आपलं जे नॅशनल अँथम म्हणता ना तुम्ही शाळेत गेल्यावर तुमची प्रिॲम्बल होते त्याआधी तुम्ही तुमचं नॅशनल अँथम म्हणता ना जनगण मन हे कोणी लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. त्यांनी सुद्धा बंगालमधील बोलपूर या ठिकाणी एक शाळा चालू केली. ही शाळा हिरव्या झाडांच्या मध्ये सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलांच्या मध्ये पक्ष्यांच्या आवाजात एका अशा ठिकाणी भरवली जायची जिथे मस्त निळं आकाश पसरलेलं होतं आणि त्या शाळेला शांती निकेतन असं नाव गेलं होतं. चिल्ड्रन लव्ह दॅट स्कूल व्हेरी मच. मुलांना ती शाळा खूप आवडायची. हाऊ पीसफुल इट वॉज. नो नॉईज ऑर चाउज, नो साऊंड्स ऑफ ऑटोमोबाईल्स, नो क्लॅटर ऑफ हॉर्स कॅरिएजेस. मग तिथे मुलांना खूप शांत वाटायचं कारण तिथे गाड्यांचा किंवा घोडागाड्यांचा आवाज येत नव्हता. अ स्कूल इन द शेड ऑफ अ ट्री. एक शाळा जी एका झाडाच्या सावलीत भरत असे. स्टुडंट्स वेर टॉट टू सिंग अँड डान्स. मुलांना गाणं गायला शिकवलं जायचं, डान्स करायला शिकवलं जायचं. दे वर टॉट आर्ट्स अँड क्राफ्ट. त्यांना हस्तकला आणि वेगवेगळ्या कला सुद्धा शिकवल्या जायच्या. चिल्ड्रन पुट अप देअर ओन प्लेज, सॅंग, डान्स अँड लर्न न्यू सब्जेक्ट्स. मुलं स्वतः नाटक तयार करत असत, गाणं म्हणत असत, नाचत असत आणि वेगवेगळे नवीन विषय शिकत असत. चिल्ड्रन फ्रॉम अदर कंट्रीज ऑल्सो केम टू स्टडी हिअर. वेगवेगळ्या दुसऱ्या देशातील मुले सुद्धा शिक्षणासाठी या शांती निकेतन मध्ये येत असत. Tagore was awarded the Nobel Prize in 1913. He gave the prize money to his school. रवींद्रनाथ टागोर यांना जेव्हा 1913 मध्ये नोबेल प्राइज मिळालं तेव्हा त्यांनी मिळालेले पैसे या स्कूलसाठी दान केले. Mahatma Gandhi's views about education are important. He laid stress on the dignity of labor and learning by doing. महात्मा गांधींचे विचार सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी शिक्षण लर्निंग बाय डुईंग म्हणजेच एखादं काम करताना शिकणे या गोष्टीवर त्यांनी जास्त भर दिला. मौलाना आझाद वॉज द फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना आझाद. He appointed the University Education Commission and the Secondary Education Commission. He also played an important part in the establishment of the University Grants Commission. He firmly believed that science and technology must be included in curriculum. The 11th of November, the date of his birth, is observed all over the country as National Education Day. मग आपला National Education Day, राष्ट्रीय शिक्षण दिवस आपण 11 नोव्हेंबरला साजरा करतो. जो दिवस मौलाना आझाद यांची बर्थ अॅनिव्हर्सरी असते. ओके, गॉट टिल हियर? थर्ड स्टँडर्ड गॉट टिल हियर? ओके. Okay, now answer some questions. What games are played on a school playground? तुमच्या स्कूलच्या प्लेग्राऊंडवर तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? Just raise your hand if you want to tell the answer. First raise your hand. Yes, Sarthak. लगोरी, हॉकी, खो खो, लंगडी, क्रिकेट,
Okay, good. Aditya? टीचर लगोडी की Hmm. लंगडी Hmm. क्रिकेट Yes, good. Vedang? लगोरी क्रिकेट लंगडी धावणे Okay, Swaraj? क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल लंगडी खो खो Yes, very good. Your next question is, how is the school kept clean? शाळा कशी स्वच्छ ठेवली जाते? Just raise your hand if you know the answer, okay? Sarthak, you want to tell the answer? Vedant? शाळेत कचरा नाही ठेवत शाळेचे सामान टापटीप असते Yes. Whatever garbage we make, like the paper or the pencil waste, all should be thrown in a dustbin. आपण केलेला सगळा कचरा आपण डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे. Okay? Then, how do you have to clean your school? How do you have to keep your school clean? तुम्ही तुमची शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी काय करू शकता? What help you can do? Yes, Swaraj. शाळेत कोणाला कचरा टाकून न देणे Yes. कचरा असला तर तो डस्टबिन मध्ये टाकणे Very good. Which school activities do you take part in? तुम्ही तुमच्या कोणत्या स्कूल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेता? येस वेदांग. धावणे स्पर्धा नाचणे येस स्पोर्ट्स देन गॅदरिंग. येस सार्थक. स्पोर्ट डान्स ड्रॉइंग येस रीडिंग गुड. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज, हाऊ डू यू गो टू स्कूल एव्हरी डे? तुम्ही शाळेत कसे जाता? बाय वॉकिंग, बाय बस, बाय व्हॅन? हाऊ डू यू गो टू स्कूल एव्हरी डे? सगळ्यांनी असं उत्तर द्यायचं आहे. वेदांत? मी शाळेत येस वेदांत. मोटारसायकलवर जातो ओके. कुशल? गाडीवर जातो स्वराज? स्कूल बस सार्थक? वॉक गुड. आदित्य? गाडी Okay. We learn many new things in school. We recite poems, sing songs and draw pictures. आपण खूप नवीन नवीन गोष्टी शाळेत शिकत असतो. आपण पोएम म्हणतो, गाणी शिकतो, गाणी गायला शिकतो, चित्र काढायला शिकतो. We also get to play in school. शाळेत आपल्याला खेळायला पण मिळतं. We play खो-खो, कबड्डी and also let gym in school. We must go to school regularly. आपण शाळेत नेहमी जायला हवं. Going to school on time teaches us punctuality. जर आपण शाळेत वेळेवर गेलो तर आपण वक्तशीरपणा ही क्वालिटी आपल्या अंगी येते. पण आपण पंक्च्युअल होतो गोष्टींच्या बाबतीत. पंक्च्युअलिटी आपल्या अंगी येते. ओके, गॉट इट? गॉट टिल हिअर?
थर्ड स्टँडर्ड. आता तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 114 वरच्या ह्या 5 प्रश्नांची जी उत्तरं तुम्ही मला सांगितलीत ती आता तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहेत. पेज नंबर 114. 114. गॉट? टीचर काय लिहायचंय? 114 वरचे हे जे प्रश्न तुम्ही मला आता त्याची उत्तरं सांगितलीत ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहेत. गॉट इट? येस. टीचर ओके. पुस्तक कुठलं? काय शिकतोय आपण? परिसर अभ्यास. हँड रेज करणं स्टॉप करा सगळ्यांनी. थर्ड स्टँडर्ड. पेज नंबर 114. 114. नाव फोर्थ स्टँडर्ड. Okay, now fourth standard, pay attention. Changes in the family and neighborhood. Okay, in the yes. Yes, we have done this, right? Yes. Yes, your lesson number 19, My Delightful School. Yes, right? Yes, teacher. Fourth standard. Huh. Only Sneha is present. Sneha, Diksha, Manas, Kartik, Arya. Okay. Arya, school किती वाजता सुटली? आर्या? टीचर 4:30. 4:30. ओके. बघा तुमचा टॉपिक तुमचं लेसन सुद्धा स्कूलशीच रिलेटेड आहे. वी हॅव डन दिस ऑल्सो. माय डिलाइटफुल स्कूल लेसन सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे. सॉरी फॉर दॅट. लेसन नंबर 20. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह. सी इथे फर्स्ट केस बघा काय चालू आहे. स्नेहा बताइए पिक्चर में क्या है फर्स्ट केस में? क्या चल रहा है वहां पे? आर्या तू सांग. दो बच्चे नाच रहे हैं. हाँ, और क्या हो रहा है? बर्थडे पार्टी हो रही है और लाउड स्पीकर लगा के नाच रहे हैं, राइट? सेकंड पिक्चर मध्ये काय होतंय आर्या? आर्या विल कार्तिक काय होतंय सेकंड पिक्चर मध्ये काय दिसतंय? मानस आवाज येतोय का माझा? ये स्नेहा आप बताओगे? ग्रैंडफादर सैड है. यस, क्योंकि उनको उस आवाज का क्या हो रहा है? परेशानी हो रही है उस आवाज से. ओके, लेट्स सी. हैप्पी बर्थडे. इट वॉज दीपिका's बर्थडे. दीपिकाचा बर्थडे होता. शी हॅड इन्व्हायटेड ऑल हर फ्रेंड्स टू हर हाऊस. तिने तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तिच्या घरी बोलावलं होतं. When her friends came, she put on music at a loud volume and all of them began to dance and have fun. आपण सुद्धा वेट
बघा, तुमचा बर्थडे असला की तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या घरी बोलवून सेलिब्रेट करता ना. तसंच दीपिकाचा बर्थडे होता. दीपिकाने काय केलं, तिच्या घरी तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवलं आणि नंतर त्यांनी खूप मोठ्या आवाजात स्पीकर लावला, स्पीकरवर गाणे लावले, ते नाचायला लागले सगळे आणि मज्जा करायला लागले. इकडे हर नेबर वॉज अन एल्डरली पर्सन, पण तिचे शेजारी एक वृद्ध आजोबा होते. ही सफर्ड फ्रॉम हाय ब्लड प्रेशर आणि त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुद्धा होता. ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक आणि भरपूर जास्त आवाज त्यांना सहन होत नव्हता. ही आज दीपिका टू टर्न डाऊन दी व्हॉल्यूम, त्यांनी जाऊन दीपिकाला सांगितलं की तू आवाज थोडा कमी कर. दीपिका realized that he was suffering because of the loud music. दीपिकाला सुद्धा कळालं की खूप जास्त आवाजामुळे आजोबांना त्रास होत आहे. शी टर्न डाऊन दी व्हॉल्यूम ॲट वन्स आणि तिने लगेचच जाऊन आवाज कमी केला. सी, इथे पण पहा, तो मुलगा टीव्ही पाहत आहे. सी, Rahul's grandmother used to wait for him to return from school every day. राहुलची आजी, राहुल स्कूलमधून Complete. शाळेतून, चॅटबॉक्स मध्ये लिहा, माईक ऑन करायचा नाही. राहुलची आजी, आणि कंप्लीट झाला असेल तर इथे लक्ष द्या सगळ्यांनी. राहुल शाळेतून कधी घरी येतो याची वाट बघत असायची. वेन ही रिटर्न शी वुड गिव्ह हिम समथिंग टू इट. जेव्हा तो घरी यायचा आजी त्याला काहीतरी खाण्यासाठी द्यायची. शी आस्क्ड हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन इन द स्कूल दॅट डे. आणि त्या दिवशी शाळेत काय काय झालं हे सुद्धा आजी विचारायची. ॲज फॉर राहुल, ही कुडंट वेट टू फिनिश इटिंग अँड वॉच कार्टून ऑन टीव्ही. पण राहुल फक्त टीव्हीवर कार्टून पाहत राहायचा आणि खात राहायचा. ग्रँडमदर फेल्ट व्हेरी बॅड दॅट राहुल डिडंट टॉक टू हर प्रॉपरली. मग आजीला खूप वाईट वाटायचं की राहुल तिच्याशी नीट बोलत नाही. वेन राहुल्स पॅरेंट्स नोटीस दिस, दे ऑल्सो फेल्ट बॅड अबाउट इट. जेव्हा राहुलच्या आईबाबांना हे कळालं तेव्हा त्यांना पण खूप वाईट वाटलं. वन डे राहुल्स फादर एक्सप्लेन टू हिम हाऊ हिज बिहेवियर हर्ट हिज ग्रँडमदर. मग एक दिवस राहुलच्या बाबांनी त्याला समजवलं की तुझ्या अशा वागण्यामुळे आजीला किती त्रास होतो. राहुल रिअलाइज हिज मिस्टेक्स. राहुलला त्याची चूक कळाली. फ्रॉम देन ऑनवर्ड्स ही बिगन टू टॉक टू हिज ग्रँडमदर लव्हिंगली. आणि त्या दिवसापासून तो त्याच्या आजीसोबत एकदम प्रेमाने बोलू लागला. ना why was Rahul's and Deepika's behavior? सांगा, अगोदरच्या वेळी राहुलचं आणि दीपिकाचं वागणं चुकीचं होतं असं का वाटतं तुम्हाला? Why was Rahul's and Deepika's behavior wrong? Tell me. Yes, Neha. दीपिका ने तेज म्यूजिक लगाया था। हम्म. राहुल और ने अपने ग्रैंड मदर के साथ अच्छा व्यवहार नहीं किया था। very good. How did they correct their mistake? उन्होंने गलती कैसे सुधारी? त्यांनी अपनी चूक कशी सुधारली? कैसे करेक्ट किया उन्होंने खुद के मिस्टेक को? यस नेहा. दीपिका ने बॉलीवुड कम कर दिया आणि हम्म. राहुल ने अपने ग्रैंड मदर के साथ अच्छे व्यवहार किए। Very good. Are there old people living in your home or neighborhood? तुमच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा असे म्हातारे लोक राहतात का? किंवा तुमचे आजी आजोबा राहतात का? येस और नो चॅट बॉक्स मध्ये लिहा. आर्या, स्नेहा, देन कार्तिक, दीक्षा, मानस, राइट इट इन अ चैट बॉक्स. स्नेहा के नहीं. अदर्स, टेल मी फास्ट. नो. ओके.
अगर ऐसे बूढ़े लोग आपके घर में या फिर आपके आसपास रहते हैं तो आप उनको कौन सी हेल्प कर सकते हैं? बताइए, तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? कैसे हेल्प कर सकते हैं हम उनको? सांगा. हम उनको मेडिसिन वगैरह लाके दे सकते हैं. वी कैन हेल्प देम टू क्रॉस द रोड्स, राइट? यस. वी ऑल आइदर लिव You विथ or are related to old people. आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत राहतो किंवा त्याच्याशी रिलेटेड तरी असतो. दे लव्ह अस अँड पॅम्पर अस. ते आपल्यावर खूप प्रेम करतात आणि आपली काळजी सुद्धा घेतात. हावेवर दे कॅनॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस. पण ते आपल्यासारखे धावू शकतात आणि खेळू शकतात का? तुमच्या आजी आजोबा तुमच्यासोबत धावू शकतात आणि खेळू शकतात का? सांगा, चॅटबॉक्स मध्ये लिहा येस ऑर नो. No, it cannot happen. They cannot play and run like us. They often need small tasks done for them, like fetching medicine or other products from the market, removing things from lofts, or threading needles. मग त्यांना छोट्या छोट्या कामांमध्ये आपली मदत लागते. जसं मार्केटमधून त्यांच्यासाठी औषधं किंवा एखादी गोष्ट आणून देणे. त्यानंतर वरती असलेल्या गोष्टीवरून जसं वर ठेवलेला डब्बा वगैरे काढून देणे आणि सुईमध्ये धागा घालून देणे. इफ वी कॅरी आउट दिस टास्क फॉर देम इट इज ऑफ ग्रेट हेल्प टू देम. आणि जर तुम्ही अशी कामं त्यांच्यासाठी केली तर त्यांच्यासाठी ही मोठी मदत ठरू शकते. इफ द टीव्ही ऑफ म्युझिक इज प्लेड लाऊडली इट कॅन बी व्हेरी डिस्टर्बिंग फॉर देम. पण जर टीव्ही किंवा गाणं तुम्ही खूप जोरात लावलं तर त्यांच्यासाठी ते खूप त्रासदायक होतं. At such times we must lower the volume. मग अशा वेळी आपण आवाज कमी ठेवला पाहिजे. Grandparents are often at home all day. आजी आजोबा दिवसभर घरातच असतात. Their only pastime is talking to their children and grandchildren. मग त्यांच्यासाठी वेळ घालवण्याची एकच गोष्ट असते, ती म्हणजे त्यांच्या मुलांशी आणि त्यांच्या नातवांशी बोलणे. They are curious about what their grandchildren do at school all day. तुम्ही दिवसभर शाळेत काय करता ते ऐकण्याची उत्सुकता तुमच्या आजी आजोबांना असते. They have great affection for us. त्यांना आपल्याबद्दल खूप प्रेम असतं. They feel happy when we speak to them lovingly. आणि जेव्हा आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलतो त्यांना खूप बरं वाटतं, ते खुश होतात. ओके. See, if someone at home or in the neighborhood is suffering from an illness, what should you do? तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी कोणीतरी आजारी आहे, मग तुम्ही काय कराल? Put a right in front of statement you agree with and cross in front of those who disagree with. जे राईट आहे त्याच्यासमोर राईट सांगा आणि जे रॉंग आहे त्याच्यासमोर रॉंग सांगा. ओके. त्याच्यासाठी तुम्ही माईक ऑन करू शकता. 4th स्टँडर्ड. We should visit the patient frequently at any odd hour. आपण कधी पण जाऊन त्यांना भेटायचं. राईट और रॉंग? right. रॉंग. कधी पण जाऊन भेटणार का आजारी माणसाला? आपण त्रास देऊ ना जर आपण कधी पण गेलो तर. The patient should be given medicine at proper times. राईट और रॉंग? त्या व्यक्तीला औषधं वेळेवर द्यावीत. राईट और रॉंग? Teacher, right. Yes. The patient should be offered fried food. उनको तला हुआ खाने के लिए देना. तळलेलं अन्न देणं. राईट और रॉंग? Wrong. Teacher, wrong. Yes. The patient should not be given unwanted advice. उनको अनवांटेड एडवाइस मतलब कोई भी ऐसे ही जैसे कुछ भी बताना नहीं है, ऐसे कुछ भी एडवाइसेस नहीं देना है. राइट और रॉन्ग? क्या टीचर बताओ.
नॉट गिव देम अनवांटेड एडवाइस, कोई भी अनवांटेड एडवाइस उनको नहीं देना है. ओके. देन द पेशेंट मस्ट बी गिवन मील्स एट द राइट टाइम, उनको राइट टाइम पे खाना देना है, वेळेवर जेवण द्यायचं आहे. राईट और रॉंग? राइट. राइट. नेक्स्ट, वन कॅन वॉच टीव्ही एट अ लाऊड व्हॉल्यूम इन अ पेशंट्स रूम, त्या पेशंटच्या रूम मध्ये कोणीही खूप मोठ्याने टीव्ही लावून पाहू शकतो. राईट और रॉंग? रॉन्ग. रॉंग. द पेशंट मस्ट बी बाथ ओनली ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर, डॉक्टरच्या ॲडवाइस वरूनच त्या पेशंटला आंघोळ घालायची आहे. राईट और रॉंग? राइट. राइट. राईट. राइट. राइट. When the patient is better, medicine should be stopped immediately without consulting the doctor. जेव्हा त्या पेशंटला बरं वाटेल, डॉक्टरला विचारायच्या आधीच औषधं बंद करायला हवीत. राईट और रॉंग? रॉन्ग. रॉंग. आपल्याला डॉक्टरला विचारायला हवं आणि डॉक्टर सांगेल तेव्हाच आपण ते मेडिसिन्स बंद करायला हवे. We all wish for a patient to get well soon. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या घरातील किंवा आपल्या आजूबाजूचा जो व्यक्ती आजारी आहे तो लवकर बरा व्हावा. For this we should follow the doctor's advice and take care accordingly. मग यासाठी आपण डॉक्टरने सांगितलेला प्रत्येक इन्स्ट्रक्शन, प्रत्येक ॲडवाइस फॉलो करायला हवं आणि त्यानुसार त्या व्यक्तीची काळजी घ्यायला हवी. आफ्टर गिव्हिंग फर्स्ट एड फॉर इंजुरीज, द पेशंट मस्ट बी टेकन स्ट्रेट टू अ हॉस्पिटल और अ प्रायमरी हेल्थ सेंटर. मग एखादी इजा झाली असेल, जसं कापलं भाजलं, तर त्यासाठी फर्स्ट एड दिल्यावर, प्राथमिक उपचार केल्यावर लगेचच व्यक्तीला दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावं. डू नॉट डिपेंड ऑन talismans, amulets and incantations. Consult a doctor on time. कधीही लाईक आपण बघितलेलं ना लास्ट लेसन मध्ये की ते व्यक्तीला साप चावतो, मग त्याला एका तांत्रिकाकडे नेलं जातं. ओके. तशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींवर बिलीव्ह ठेवायचं नाही. त्या व्यक्तीला दुसरं काहीही न देता डायरेक्ट डॉक्टरलाच दाखवायचं आहे. ओके. गॉट इट? समझा है यहाँ तक? फोर्थ स्टैंडर्ड, हैव यू अंडरस्टूड? यस टीचर. यस टीचर. Okay. Half of the lesson we have completed for third standard and half for the fourth standard. Next lecture ला आपण हे दोन्ही लेसन कंप्लीट करूया. ओके. मग आता कोणाला काही डाऊट आहे थर्ड अँड फोर्थ स्टँडर्ड? डू यू हॅव एनी डाऊट? नो. टीचर काय लिहायचे? नो. तुम्हाला काहीच लिहायला सांगितलं नाहीये मी, दीक्षा. ओके. मग आज आपण इथेच थांबूया. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. थैंक यू मैम. बाय मैम. थैंक यू मैम. वेलकम. बाय. वेलकम. बाय बाय. बाय बाय टीचर. हॅलो मानस.